नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण इयत्ता 11वी द्वितीय सत्र परीक्षेचा पेपर सहकार्य विषयाचा कशा पद्धतीने येतो याबद्दल माहिती घेणार आहोत। सुरुवातीला आपण घटकनिहाय गुण विभागणी पाहणार आहोत आणि प्रत्येक घटकावर विकल्पासह किती प्रश्न विचारले जातात किंवा किती गुणांचे प्रश्न विचारले जातात याची माहिती आज आपण घेणार आहोत। तुमच्या डोळ्यासमोर बघा दिसत असेल घटक क्रमांक 1 म्हणजे प्रकरण क्रमांक 1 सहकार, अर्थ, इतिहास, वैशिष्ट्य आणि महत्त्व। तर या प्रकरणावर 10 गुणांची प्रश्न तुम्हाला विचारले जातात आणि विकल्पासह 14 गुणांचे प्रश्न विचारले जातात। प्रकरण क्रमांक 2 विविध व्यवसाय संघटन प्रकरणांचा तुलनात्मक अभ्यास, यामध्ये 12 गुणांचे प्रश्न विचारले जातात, विकल्पासह 16 गुणांचे प्रश्न विचारले जातात। प्रकरण क्रमांक 3 सहकाराची तत्वे, यामध्ये एकूण 8 गुणांचे प्रश्न विचारले जातात आणि विकल्पासह 10 गुणांचे प्रश्न विचारले जातात। प्रकरण क्रमांक 4 बघा सहकारी संस्थेची स्थापना, या प्रकरणावर 10 गुणांचे प्रश्न विचारले जातात आणि विकल्पासह 14 गुणांचे प्रश्नही तुम्हाला विचारले जातात। पुढे बघा विविध सहकारी संस्थांचा अभ्यास आपल्याला इयत्ता 11वी मध्ये करायचा असतो। त्यामध्ये सहकारी पतपुरवठा संस्था, प्रकरण क्रमांक 6 मध्ये सेवा सहकारी संस्था, प्रकरण क्रमांक 7 मध्ये प्रक्रिया सहकारी संस्था, प्रकरण 8 मध्ये सहकारी विपणन संस्था ज्याला सहकारी खरेदी विक्री संघ सुद्धा म्हटलं जातं, प्रकरण 9 मध्ये सहकारी गृहनिर्माण संस्था आणि प्रकरण 10 मध्ये ग्राहक सहकारी संस्था। एवढी प्रकरणं आपल्याला आहेत। या सर्व प्रकरणांवर मिळून 40 गुणांचे प्रश्न विचारले जातात आणि विकल्पासह या प्रकरणांवर 62 गुणांचे प्रश्नही विचारले जातात। तर बघा अशा पद्धतीने आपल्याला जो इयत्ता 11वी साठी वार्षिक पेपर असतो किंवा द्वितीय सत्र पेपर असतो तो 80 गुणांचा असतो आणि जर आपण विकल्पासह या पेपरमध्ये किती गुण मिळाले हे जर चेक केलं तर आपल्या लक्षात येईल की एकूण 116 गुणांचा आपला हा पेपर इथे असतो। आता पुढच्या मुद्द्याकडे जाऊया। द्वितीय सत्रात परीक्षा याचं स्वरूप कसं असतं, तर बघा तुम्हाला या पेपरसाठी 3 तासाची वेळ दिली जाते, एकूण गुण 80 असतात। तर आपण पाहूया सहकार या विषयाचे द्वितीय सत्र परीक्षेचं स्वरूप कसं असतं, प्रश्न कशा पद्धतीचे विचारले जातात। तर बघा याच्यामध्ये प्रश्न क्रमांक 1 मध्ये 4 प्रश्न तुम्हाला विचारले जातात। एकूण 10 प्रश्न प्रकार आहेत। या 10 प्रश्न प्रकारापैकी कुठलेही 4 प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारले जातात। प्रत्येक प्रश्नासाठी 1 गुण असतो। एकूण प्रश्न तुम्हाला 5 विचारले जातात आणि विकल्पासहित व विकल्पविरहित 5 गुणांचा हा प्रश्न इथे असतो। तर हे 10 प्रश्न प्रकार कोणते आहेत ज्याच्यापैकी 4 प्रश्न तुम्हाला विचारले जातात, तर बघा तुमच्या स्क्रीनवर दिसत आहेत। अ पुढे दिलेल्या पर्यायामधून योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण करा व पुन्हा लिहा। ब योग्य जोड्या जुळवा। क पुढील विधानांसाठी शब्द किंवा शब्दसमूह लिहा। ड पुढील विधाने चूक की बरोबर ते लिहा। त्याच्यानंतर बघा ई पुढील विधाने पूर्ण करा। त्याच्यानंतर फ अचूक पर्याय निवडा। ग एका वाक्यात उत्तरे लिहा। ह पुढील वाक्यातील अधोरेखित शब्द दुरुस्त करून वाक्य पुन्हा लिहा। ई गटात न बसणारा शब्द शोधा आणि ज योग्य क्रम लावा। तर हे सगळे प्रश्न प्रकार तुमच्या डोळ्यासमोर आहेत। यापैकी कुठलेही 4 प्रकारचे प्रश्न हे तुम्हाला द्वितीय सत्र परीक्षेमध्ये विचारले जातील 20 गुणांसाठी। त्याच्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 2 पुढील संज्ञा किंवा संकल्पना स्पष्ट करा। प्रत्येक प्रश्नासाठी 2 गुण आहेत। तुम्हाला 6 प्रश्न विचारले जातील, त्यापैकी 4 प्रश्नांची उत्तरे तुम्हाला लिहायची आहेत। कंपल्सरी गुण किती आहेत, तर 8 गुण आहेत आणि विकल्पासह 12 गुणांचे प्रश्न तुम्हाला या प्रकरणावर विचारले जातात। प्रश्न क्रमांक 3 पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा। त्याच्यामध्ये उपयोजनावर किंवा स्वमतावर आधारित प्रश्न विचारले जातात। 3 गुणांसाठी 1 प्रश्न विचारला जातो। एकूण 3 प्रश्न तुम्हाला विचारले जातात, त्यापैकी 2 प्रश्नांची उत्तरे तुम्हाला लिहायची असतात। तर 6 गुणांसाठी हा प्रश्न येतो आणि विकल्पासह 9 गुणांची प्रश्न तुम्हाला या प्रश्नामध्ये विचारले जातात। ठीक आहे। प्रश्न क्रमांक 4 फरक स्पष्ट करा। 4 गुणांसाठी 1 फरक विचारला जातो। 4 फरक तुम्हाला दिले जातील, त्यापैकी 3 फरक स्पष्ट करायचे। 12 गुण तुम्हाला या प्रश्नासाठी दिले जातात। विकल्पासह 16 गुण या प्रश्न प्रकारावर विचारले जातात। प्रश्न क्रमांक 5 आहे टिपा लिहा। 4 गुणांसाठी 1 टिप विचारली जाते। 3 टिपा तुम्हाला दिल्या जातील, त्यापैकी 2 टिपा तुम्ही लिहायच्या आहेत। 8 गुण इथे तुम्हाला दिले जातात। ठीक आहे। एकूण विकल्पासह गुण किती आहेत, तर 12 गुण आहेत। प्रश्न क्रमांक 6 आहेत कारणे लिहा। याच्यामध्ये बघा 4 गुणांसाठी कारणे विचारली जातात। 4 कारणे किंवा 4 प्रश्न तुम्हाला विचारले जातील, त्यापैकी 2 प्रश्नांची उत्तरं तुम्ही लिहायची आहेत। एकूण 8 गुण या प्रश्न प्रकारासाठी असतात। विकल्पासह 16 गुणांचे प्रश्न या प्रश्न प्रकारावर विचारले जातात।
प्रश्न क्रमांक 7, पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. एकूण 5 गुणांसाठी एक प्रश्न विचारला जातो. एकूण 3 प्रश्न तुम्हाला विचारले जातील प्रश्नपत्रिकेत. त्यापैकी कुठल्याही 2 प्रश्नांची उत्तरे तुम्ही लिहायची आहेत. तुम्हाला 10 गुणांसाठी हा प्रश्न विचारला जातो. विकल्पासह 15 गुणांचे प्रश्न या प्रश्न प्रकारावर येतात. प्रश्न क्रमांक 8 आहे, पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. दीर्घोत्तरी स्वरूपाचा हा प्रश्न असतो. 8 गुणांसाठी इथं प्रश्न तुम्हाला विचारला जातो. 2 प्रश्न तुम्हाला प्रश्नपत्रिकेत विचारले जातील. त्यापैकी कुठल्याही एका प्रश्नाचं उत्तर तुम्ही लिहायचंय. 8 गुण तुम्हाला त्या प्रश्न प्रकारासाठी मिळतील आणि विकल्पासह 16 गुणांचे प्रश्न या प्रश्न प्रकारावर विचारले जातात. तुमचा जो द्वितीय सत्र परीक्षेचा पेपर आहे तो एकूण 80 गुणांचा असतो आणि विकल्पासह जर तुम्ही सर्व प्रश्न प्रकारात दिलेल्या गुणांची बेरीज केली तर 116 गुणांचे प्रश्न तुम्हाला विचारलेले दिसून येतील. आता पुढे आपण जाऊयात. इथे बघा, प्रश्नपत्रिकेचं स्वरूप तुमच्या डोळ्यासमोर आहे. इयत्ता 11वीचं सहकार या विषयाचं द्वितीय सत्र परीक्षेचा पेपर तुमच्या डोळ्यासमोर येत आहे. एकूण गुण आहेत 80. 3 तास वेळ तुम्हाला या प्रश्नासाठी किंवा प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी दिली जाते. तर प्रश्नपत्रिकेचं स्वरूप एकदा पाहूया, जेणेकरून अगदी स्पष्ट चित्र तुमच्या डोळ्यासमोर येईल की अगदी कशा प्रकारची प्रश्नपत्रिका तुमच्या द्वितीय सत्र परीक्षेमध्ये येणार आहे. तर बघा, इथे प्रश्न क्रमांक 1 अ, खालील पर्यायामधून योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. आता हा प्रश्न प्रकार तुम्हाला चांगला माहिती आहे. तर बघा, किती मार्कासाठी गुण विचारलेला आहे. तर बघा, इथे 5 गुण दिलेले आहेत. म्हणजे हा प्रश्न प्रकार 5 गुणांसाठी विचारलेला आहे. याच्यामध्ये तुम्हाला दिसतील 5 प्रश्न विचारलेले आहेत. एका प्रश्नासाठी 1 गुण या प्रकारे तुम्हाला गुणदान करण्यात येईल. बघा, पहिला प्रश्न, सहकार म्हणजे टिंब टिंब टिंबचे संघटन होय. 3 ऑप्शन तुम्हाला दिलेले, त्याच्यापैकी एक ऑप्शन त्याचं बरोबर उत्तर आहे ते तुम्ही लिहायचंय. प्रश्न क्रमांक 2, भागीदारी व्यवसायात कमाल टिंब 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 भागीदार असतात. याच्या खाली सुद्धा 3 पर्याय दिलेले आहेत. प्रश्न क्रमांक 3, सहकारी संस्था ही आर्थिकदृष्ट्या टिंब 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 व्यक्तींची संघटना आहे. प्रश्न क्रमांक 4, प्राथमिक सहकारी पतपुरवठा संस्थांचे कार्यक्षेत्र टिंब 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 पुरते मर्यादित असते. आणि प्रश्न क्रमांक 5, सेवा सहकारी संस्थेतील सभासदांची जबाबदारी टिंब 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 असते. तर बघा, अशा पद्धतीने तुम्ही 5 प्रश्नांची उत्तरे व्यवस्थित लिहायची, बरोबर लिहायचे. तुम्हाला 5 गुण इथे मिळणार. चला पुढच्या टप्प्यात जाऊया. प्रश्न क्रमांक 1 ब, खालील विधानांसाठी एक शब्द किंवा शब्दसमूह सुचवा. खाली बघा, तुम्हाला 5 प्रश्न विचारलेले आहेत. प्रत्येक प्रश्नासाठी 1 गुण. एकूण गुण इथे दिलेले आहेत बघा 5. ठीक आहे. पहिला प्रश्न, स्वयंरोजगारासाठी लोकप्रिय व्यवसाय संघटन प्रकार. प्रश्न क्रमांक 2, सहकारी संस्थेच्या नोंदीचा पुरावा. प्रश्न क्रमांक 3, दुग्ध व्यवसायात झालेली क्रांती. प्रश्न क्रमांक 4, निवाऱ्याची सोय उपलब्ध करून देणारी सहकारी संस्था. प्रश्न क्रमांक 5, ग्राहकांना वाजवी दरात वस्तू व सेवा उपलब्ध पुरवणारी संस्था. असे तुम्हाला 5 प्रश्न विचारलेले. प्रत्येकी 1 गुण तुम्हाला दिला जाईल बरोबर उत्तरासाठी. प्रश्न क्रमांक 1 मधील क, योग्य जोड्या जुळवा. याच्यामध्ये अ गट आणि ब गट दिलेला आहे. अ गटात तुम्ही पाहू शकतात 5 प्रश्न दिलेले आहेत किंवा 5 शब्द दिलेले आहेत, शब्दसमूह दिलेले आहेत. त्याच्याशी संबंधित शब्द हा ब गटात तुम्हाला सापडतो. तर तुम्हाला योग्य शब्द शोधून अ गटातील या प्रश्न प्रकारासमोर किंवा या शब्दसमूहासमोर लिहायचा आहे. प्रत्येकी तुम्हाला 1 गुण मिळणार. 5ची उत्तर तुम्ही व्यवस्थित लिहिली तर तुम्हाला एकूण 5 गुण आहेत, 5 गुण मिळणार. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक ड 1 मधील खालील वाक्यातील अधोरेखित शब्द दुरुस्त करून वाक्य पुन्हा लिहा. तर इथं अधोरेखित केलेली वाक्य आहेत. ते अधोरेखित केलेले जे शब्द आहेत हे चुकीचे शब्द आहेत. तुम्हाला तिथं बरोबर शब्द टाकायचे आहेत. तर पाहूया आपण. याच्यामध्ये पहिला क्रमांकाला, सेवा सहकारी संस्थेची स्थापना राज्य पातळीवर केली जाते. क्रमांक 2, राष्ट्रीय ग्राहक दिन 1 जून या दिवशी साजरा केला जातो. क्रमांक 3, भारतात पहिली विपणन संस्था मद्रास प्रांतात स्थापन झाली. क्रमांक 4, सहकार संस्था स्थापनेची कल्पना ज्या व्यक्तीच्या मनात येते तिला सचिव म्हणतात. प्रश्न 5, व्यक्तिगत व्यापारी संस्थेमध्ये किमान व्यावसायिक गुप्तता राखली जाते. ठीक आहे. असे 5 प्रश्न तुम्हाला विचारले जातील. आता आपण पुढच्या टप्प्यात जाऊया. याच्यामध्ये बघा, प्रश्न क्रमांक 2. तर आपण वर पाहिल्याप्रमाणे प्रश्न क्रमांक 2 कोणता असतो, तर खालील संज्ञा किंवा संकल्पना स्पष्ट करा असा प्रश्न तुम्हाला विचारला जातो. कोणतेही 4 प्रश्नांची उत्तरे तुम्ही लिहायची. तिथे तुम्ही पाहू शकतात एकूण प्रश्न तुम्हाला 5 विचारलेले आहेत. कोणतेही 4ची उत्तरे तुम्ही लिहायची, त्याला 8 गुण आहेत. तर क्रमाने पाहू आपण प्रश्न संज्ञा किंवा संकल्पना कोणत्या विचारलेल्या आहेत. तर काटकसरीचे तत्व, सहकारी पतपुरवठा संस्था, धार्मिक व राजकीय तटस्थता, सुपर बाजार, सहकारी गृहनिर्माण संस्था. तर या सगळ्या संज्ञा किंवा संकल्पना आहेत त्या तुम्ही स्पष्ट करायच्या आहेत प्रश्न क्रमांक 2 मध्ये.
प्रश्न क्रमांक 3 मध्ये बघा, उपयोजनावर आधारित किंवा स्वमतावर आधारित प्रश्न लिहा, अशा प्रकारचा प्रश्न तुम्हाला विचारला जातो। याच्यामध्ये 3 प्रश्न विचारले जातील, त्यापैकी कोणत्याही 2 प्रश्नांची उत्तरे तुम्ही लिहायची। या प्रश्न प्रकाराला एकूण गुण आहेत 6, म्हणजे 3 गुणांसाठी एक प्रश्न तुम्हाला इथं विचारला जातो। प्रश्न क्रमांक 4, फरक स्पष्ट करा। एकूण तुम्हाला 4 फरक दिले जातील, त्यापैकी कोणतेही 3 फरक स्पष्ट करायचे। एकूण गुण किती आहेत तर बघा 12 गुण आहेत। कोणते 4 फरक विचारले तुम्हाला तर बघा, पहिला फरक विचारला आहे व्यक्तिगत व्यापारी संस्था व सहकारी संस्था। फरक क्रमांक 2, प्रवर्तन अवस्था व नोंदणी अवस्था। क्रमांक 3, सेवा सहकारी संस्था व सहकारी पतपुरवठा संस्था। क्रमांक 4, ग्राहक सहकारी संस्था व विपणन सहकारी संस्था। या 4 पैकी कुठल्याही 3 प्रश्नांची उत्तरं किंवा कुठलेही 3 फरक तुम्ही स्पष्ट करायचे। त्यानंतर प्रश्न क्रमांक 5, टिपा लिहा। बघा, टिपा तुम्हाला किती विचारल्या आहेत? 3 टिपा विचारलेल्या आहेत, त्यापैकी कुठल्याही 2 टिपा लिहायच्या आहेत। एकूण गुण आहेत 8, बरोबर। तर टिपा लिहामध्ये बघा, क्रमांक 1 ला काय विचारलंय? व्यक्तिगत व्यापारी संस्थेची वैशिष्ट्ये। क्रमांक 2 ला विचारले सहकाराची वैशिष्ट्ये। क्रमांक 3 ला विचारलेले सहकाराचा अर्थ। ठीक आहे। त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 6, कारणे लिहा। एकूण 4 कारणे तुम्हाला विचारली जातील, त्यापैकी कोणतेही 2 कारणं तुम्हाला इथं लिहायची आहेत। एकूण गुण किती आहेत तर 8 गुण आहेत। आपण पाहूया प्रश्न काय विचारलेले आहेत। सहकारी संस्थांमुळे मध्यस्थांचे उच्चाटन होते, याचं कारण तुम्हाला लिहायचं आहे। सेकंड नंबर, व्यक्तिगत व्यापारी संस्थेत त्वरित निर्णय घेतले जातात। तिसऱ्या क्रमांकाला बघा, सहकारी संस्थेतील सभासदत्व खुले व ऐच्छिक असते। आणि 4 नंबरला आहे बघा, शेतमालावर प्रक्रिया केल्यास त्याला चांगली किंमत मिळते। ठीक आहे। याच्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 7, खालील प्रश्न सोडवा। एकूण 3 प्रश्न तुम्हाला दिलेले आहेत, त्यापैकी कोणतेही 2 प्रश्नांची उत्तर तुम्हाला लिहायची आहेत आणि गुण किती आहेत तर एकूण गुण आहेत 10, बरोबर। तर बघा, प्रश्न काय विचारलेले आहेत। पहिला प्रश्न विचारला आहे प्रवर्तकाची कार्य स्पष्ट करा। दुसरा प्रश्न विचारलेला आहे सहकारी विपणन संस्थेचा अर्थ व व्याख्या लिहा। आणि तिसरा प्रश्न विचारलेला बघा, सहकारी गृहनिर्माण संस्थेची कार्यविषद करा। ठीक आहे। आणि इथे प्रश्न क्रमांक 8, शेवटचा प्रश्न आहे प्रश्नपत्रिकेतला, दीर्घोत्तरी प्रश्न सोडवा। तुम्हाला याच्यामध्ये 2 प्रश्न विचारले जातील, त्यापैकी एका प्रश्नाचं उत्तर तुम्ही लिहायचं आहे, त्याला गुण आहेत 8। तर पाहू कोणते 2 प्रश्न विचारलेले आहेत। पहिला प्रश्न आहे बघा, सहकारी पतपुरवठा संस्थेची व्याख्या लिहून तिची कार्य स्पष्ट करा। आणि दुसरा प्रश्न आहे सेवा सहकारी संस्थेची व्याख्या लिहून तिची कार्य विशद करा। अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 11वी मध्ये तुम्हाला या पद्धतीने प्रश्न विचारले जातात। प्रश्नपत्रिकेचं स्वरूप या पद्धतीचं असतं। याच पद्धतीने तुम्ही द्वितीय सत्र परीक्षेचा अभ्यास करायचा आहे आणि परीक्षेमध्ये घवघवीत यश मिळवायचं आहे। परीक्षेसाठी सर्वांना खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद।